Welcome to Niti IAS Academy, an institution for UPSC or MPSC studies. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीति IAS मध्ये आपलं स्वागत आहे. रविवारी आपली एक टेस्ट सिरीज मधली पहिली टेस्ट झाली इंडियन पॉलिटीची, बरोबर. त्या टेस्टचा रिझल्ट तुम्हाला नीति IASच्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल. पहिली टेस्ट जी होती तर ती पॉलिटीची होती. आजचं हे जे आपलं लेक्चर असेल तर ते काय टीचिंग ओरिएंटेड नाही आहे. याच्यामध्ये तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. काय खुशखबर आहे तर ते लेक्चर शेवटपर्यंत पहा. तर ह्या पॉलिटीच्या टेस्टमध्ये म्हणजे जवळजवळ त्याचा रिझल्ट लावायला का उशीर झाला ते पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. आपल्याकडं पहिली टेस्ट फ्री होती, बरोबर, सर्वांसाठी. म्हणजे जे ऑनलाईन ॲडमिशन घेतले किंवा जे ऑफलाईन येणार आहेत त्या सर्वांसाठी टेस्ट सिरीज होती, तर ती अगदी फ्री ऑफ कॉस्ट होती. आलं लक्षात. आणि जास्त मुलं ऑनलाईन आपल्याकडे आलेली आहेत. जवळजवळ 100+ लोकांनी ऑनलाईन स्वरूपात आपल्याला रिस्पॉन्ड केलं होतं आणि इथं 75 मुलांची आपल्याला उपस्थिती दिसलेली होती. आणि त्या सगळ्यांच्या आन्सर की चेक करणं आणि टेस्ट झाल्या आपण तर विश्लेषणाचा एक लेक्चर अपलोड केलं होतं आणि लाईव्ह सुद्धा इथं झालेलं होतं. आता ही टेस्ट सिरीज झाल्यानंतर एक गोष्ट जी आहे तर ती प्रकर्षानं जाणवली आहे. जी लोक UPSC करत होते, ओके, UPSCचा अभ्यास करत होते, तर अशा लोकांनी आता MPSC मध्ये उतरायचं ठरवलंय. ओके, चांगली गोष्ट आहे ही. आलं लक्षात. म्हणजे काही लोकांना जॉब मिळून कमीत कमी त्या स्पर्धेतून बाहेर तरी जातील, बरोबर. तर अशा लोकांसाठी आपण एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू करतोय. कारण काय झालं की MPSCचा या वर्षीचा पहिला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. म्हणजेच काय, UPSCचा जसा सिलेबस आहे तर ॲज इट इज MPSCने तसा सिलेबस स्वीकारलेला आहे. परंतु UPSC करणाऱ्या लोकांना प्रिलिम्सबद्दल काही एवढी आयडिया नाही आहे. आलं का लक्षात. तर त्या प्रिलिम्सच्या अभ्यासासाठी म्हणून आपण काय करतोय, एक पर्सनल मेंटॉरशिप. ती कशी, अगदी फ्री. हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे जर का तुम्ही UPSC करत असाल अगोदर आणि आत्ता MPSC वरती तुम्ही शिफ्ट व्हायचं ठरवलेलं असेल तर तुमच्यासाठी ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आपण काय करतोय तुम्हाला त्याच्यामध्ये फ्री पर्सनल मेंटॉरशिप. हे महत्त्वाचं आहे सगळ्यात. काय करणार आहे आपण, जे ट्रॅडिशनल सब्जेक्ट आहेत, उदाहरणार्थ पॉलिटी, त्याच्यानंतर हिस्ट्री, त्याच्यानंतर जिओग्राफी, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, इन्व्हायरमेंट आहे, जनरल सायन्स आहे, हे जे सगळे ट्रॅडिशनल सब्जेक्ट आहेत प्लस याचं सगळं करंट अफेअर्स. तर या ट्रॅडिशनल सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये PYQचं महत्त्व काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. PYQ कोणती भूमिका पार पाडतो MPSCच्या दृष्टीनं. UPSC मध्ये PYQचा अभ्यास एवढा काय मॅटर करत नाहीये, परंतु MPSC मध्ये मात्र PYQ जास्त महत्त्वाचे आहेत. आता बघा, याच्या अगोदर म्हणजे याच्या अगोदर जी MPSCची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एक्झाम झाली आहे का तर झाली आहे. कोणत्या कोणत्या सेवांसाठी झाली आहे तर त्याच्यातली पहिली सेवा होती कृषी सेवा. हे लक्षात ठेवा, कृषी सेवा आणि वनसेवा या ज्या 2 सेवा आहेत तर यांची एक्झाम अगोदर मुख्य परीक्षा ही जी आहे तर ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात झालेली आहे. म्हणजे या मुलांना थोडीशी आयडिया आलेली आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रीचा अभ्यास कराल तर प्रीच्या अभ्यासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. तर त्याच्यासाठी नीति IAS एक पर्सनल मेंटॉरशिप प्रोग्राम घेऊन आलेला आहे. आणि हा जो मेंटॉरशिप प्रोग्राम आहे तर तो सर्वांसाठी ओपन आणि फ्री आहे. आता या मेंटॉरशिप प्रोग्राममध्ये काय करेल, जे नीति IASची जी फॅकल्टी आहे, ओके, म्हणजे अगदी एक्सपर्ट फॅकल्टी आपल्याकडे आहे प्रत्येक विषयासाठी. तर ती फॅकल्टी तुम्हाला गायडन्स करेल. कशा संबंधी, अभ्यास कसा करा. बघा, राहिलेत किती दिवस, 28 सप्टेंबर आपली फ्री आहे, बरोबर. म्हणजे खूप कमी दिवस राहिलेत, 90 डेज, 90 दिवस राहिलेत. म्हणजे तुम्ही अगदी 27 सप्टेंबरपर्यंत जर का आपण कोणच अभ्यास करणार नाही, मी करणार नाही, तुम्ही करणार नाही. म्हणजे सपोज जर का आपण 60 दिवस पकडले तर या 60 दिवसाचं नियोजन कसं करायला पाहिजे, कोणत्या सब्जेक्टवरती जास्त भर द्यायला पाहिजे, करंट अफेअर्सचा अभ्यास कसा करायला पाहिजे, आणि हे जे सगळे मी तुम्हाला ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक सब्जेक्ट विषय सांगितले तर त्याचं ओव्हरऑल मॅनेजमेंट किंवा नियोजन कसं असावं याच्या संबंधी परीक्षाभिमुख परिपूर्ण मार्गदर्शन या तुम्हाला पर्सनल मेंटॉरशिपमध्ये नीति IAS कडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतोय तुम्हाला, तर नीति IASच्या संपूर्ण टीमने काही PYQ बाजूला काढलेले आहेत. काही म्हणण्यापेक्षा सर्वच विषयांचे PYQ. तर त्याच्या PDF ज्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला छोटीशी अमाऊंट द्यावी लागेल. त्या PYQ तुम्हाला तिथं दिले जातील. परंतु त्या PYQचा अभ्यास कसा करायचा हे मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये मोफत सांगितलं जाईल. आलं का लक्षात, समजतंय.
आणि हे PYQ जर का चांगला रिस्पॉन्स आला तर आपण ते फ्रीमध्ये सुद्धा तुम्हाला देऊ शकतो. इवन त्याच्यावरती आपण काही लेक्चर सिरीज सुद्धा रेकॉर्ड करू शकतो. जर का तुम्हाला इथं येऊन ऑफलाईन या सगळ्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये सहभागी व्हायचं असेल तर नीती आयोगाच्या सदाशिव पेठेतल्या ऑफिसला एकदा भेट द्या. किंवा मग जर का तुम्ही ऑनलाईन सहभागी होणार असाल तर तुम्हाला मी एक कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्याच्यावरती तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या पहिल्यांदा सर्वप्रथम 91 75 06 61 70 आणि दुसरा आहे 92 724 829. तर या कुठल्याही एका मोबाईल नंबरवरती तुम्ही नीती IASला फोन करा आणि तुम्हाला मेंटरशिपबद्दलची माहिती दिली जाईल. माझं तर असं वैयक्तिक मत आहे, जर का तुम्ही तुमचा पहिलाच अटेम्प्ट असेल MPSCचा आणि नव्याने अभ्यासाला सुरुवात केली असेल तर ही पर्सनल मेंटरशिप जी आहे तर तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी नाही आहे, तर ती एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ठरणार आहे. बरोबर. अगदी 60 दिवस जर का आपण पकडले 60 डेज, तर या 60 दिवसाचं नियोजन जे आहे तर आम्ही आणि आमची पूर्ण टीम तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे 60 दिवसात कोणत्या विषयाला किती वेळ द्यायला पाहिजे, कोणत्या कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत. बघा तुम्हाला असं होऊ शकतं की म्हणजे आता मेन्सचा सिलेबस पूर्णपणे वेगळा आहे, म्हणजे सिलेबस वेगळा याचा अर्थ काय पूर्णपणे वेगळं नाही वाचायचं तुम्हाला, परंतु मेन्स जे आहे तर ती वर्णनात्मक स्वरूपाची आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला आता तिथं लिहायचं आहे. आणि प्री जे आहे तर ती ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करताना तुमचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असायला पाहिजे आणि वर्णनात्मक किंवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना तुमचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असायला पाहिजे. मग नक्की हा वेगळा पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय हे जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर या नीती IASच्या पर्सनल मेंटरशिपचा तुम्हाला 101% फायदा होऊ शकतो. बरोबर आलं लक्षात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की बऱ्याच जणांनी सांगितले तुम्हाला की सिलेबस पहिल्यांदा डिकोड करायला पाहिजे. बरोबर. आता सिलेबस डिकोड करणं म्हणजे काय, इथून आपण सुरुवात करूया. आलं का लक्षात. आता सिलेबस डिकोड करणं म्हणजे काय, सपोज फॉर एक्झाम्पल आपण जर का इंडियन पॉलिटी पकडलं, बरोबर, पॉलिटी पहिला आपला महत्त्वाचा टॉपिक, म्हणजे मीच पॉलिटी शिकवतो त्याच्यामुळे पॉलिटीबद्दल बोलूया. पॉलिटीचा 2 महत्त्वाचे टॉपिक मी तुम्हाला अगोदरी सांगतोय, आत्ताही सांगतो. पहिला टॉपिक आहे संविधानाची निर्मिती प्रक्रिया. ओके, मी शॉर्टकटमध्ये लिहितो संविधान निर्मिती. ओके, हा सर्वात अगोदर पहिला महत्त्वाचा टॉपिक. आणि अजून एक महत्त्वाचा टॉपिक आहे संविधानिक संस्था आणि बिगर संविधानिक संस्था. ओके, हे 2 जे आहेत तर ते पॉलिटीच्या दृष्टीने हॉट टॉपिक आहेत. आलं का लक्षात. याच्यावरती 2011 ते 2024 पर्यंत 22 प्रश्न विचारलेले आहेत आणि संविधानिक आणि बिगर संविधानिक संस्थांवरती 25 प्रश्न विचारलेत आयोगाने. आलं का लक्षात. सर्वाधिक प्रश्न या 2 टॉपिकवरती विचारलेत. आता पर्टिक्युलर आपण काय करायचं, मग पहिला जर का आपण टॉपिक घेतला संविधानाची निर्मिती, ओके, निर्मिती प्रक्रिया आणि त्याच्यामध्ये संविधानाची वैशिष्ट्ये. बरं, निर्मिती प्रक्रिया पाहत असताना कायदे कोणते कोणते आले, कोणते कोणते चार्टर ऍक्ट आले, बरोबर, कोणते कोणते चार्टर ऍक्ट आले, कोणते कोणते भारत सरकार कायदे आले, बरोबर, भारत सरकार कायदे आले, कोणत्या कोणत्या योजना आल्या, कोणत्या कोणत्या मिशन आल्या, कोणत्या कोणत्या ऑफर आल्या, हे सगळं आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. बरं, आता संविधानाची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली. ओके, संविधान निर्मिती प्रक्रियामध्ये वेगवेगळ्या समित्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्याच्यामध्ये एकूण 22 समित्या होत्या. 15 + 8 ह्या 8 समित्या महत्त्वाच्या होत्या. तर त्याचा तिथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. समितीचा अभ्यास करताना पर्टिक्युलर एखादी समिती, बरोबर, आणि त्या समितीचे अध्यक्ष, बरोबर, आणि त्या समितीचे उपाध्यक्ष कोण हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. बरोबर. हे झाल्यानंतर मग आपण जातो संविधानाची वैशिष्ट्ये. कुठली कुठली भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की ही वेगवेगळ्या देशातल्या राज्यघटनेची कॉपी आहे किंवा उसनवारी असं म्हटलं जातं. बरोबर. मग त्याच्यामध्ये अमेरिका आहे, ओके, त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिका आहे, ओके, ऑस्ट्रेलिया आहे. आलं लक्षात. असे वेगवेगळे देश आहेत. जगातल्या 50+ राज्यघटनांचा अभ्यास करून भारताचं संविधान तयार करण्यात आले. त्याच्यातल्या ज्या महत्त्वाचे देश आहेत तर त्या महत्त्वाच्या देशातल्या संविधानातून भारताच्या संविधानात कुठले घटक किंवा भाग स्वीकारण्यात आलेला आहे तर ते आपल्याला माहीत असलं पाहिजे किंवा त्याचा आपल्याला तिथं अभ्यास करायचा आहे. तर हे संविधानाची वैशिष्ट्यांचा अभ्यास करताना आपल्याला ते सगळं अभ्यासावं लागणार आहे. तर ह्या सगळ्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे मी पॉलिटीच्या बाबतीत बोललो. ज्यावेळेस आपण हिस्ट्रीच्या बाबतीत बोललो, हिस्ट्रीचं मी थोडक्यात सांगतो.
हिस्ट्रीच्या बाबतीत बोलू तर आपल्याला हिस्ट्रीचं काय काय माहित असलं पाहिजे. सपोज एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न, तुम्ही या 3 हिस्ट्रीचा अभ्यास करत असाल. ओके, महाजनपद, ओके, महाजनपद आपल्याला माहित असले पाहिजेत, एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न. मॉडर्न जर का तुम्ही करत असाल तर अगदी मॉडर्न हिस्ट्रीमधले समाजसुधारक, गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय, वेगवेगळ्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक सुधारणा या तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. आलं लक्षात. आणि हे सगळे ट्रॅडिशनल सब्जेक्ट करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते त्याला चालू घडामोडींची जोड देणं. चालू घडामोडी हा अतिशय डायनामिक पोर्शन आहे बघा, लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या घडामोडी विचारल्या जातील, याच्यामध्ये तुम्हाला देशाच्या घडामोडी विचारल्या जातील आणि याच्यामध्ये तुम्हाला जगाच्या घडामोडी विचारल्या जातील. आलं लक्षात. त्याच्यामुळं हा थोडासा डायनामिक पोर्शन आहे. आणि गेल्या म्हणजे अगदी आत्ता ज्या ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, इव्हन मागच्या वर्षीची 2024ची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा, MPSCची प्रिलिम जरी असली तर हे करंट अफेअरचा टॉपिक ना जरा थोडासा अवघड होत चाललाय. म्हणजे आपण मार्केटमधली काही करंट अफेअर्सची इयरबुक वाचतोय, ओके, वार्षिक पुस्तकं वाचतोय, त्याच्यातून हा सगळा डाटा काय कव्हर होत नाही. तर याला तुम्हाला जोड काय द्यायला लागणार आहे, वर्तमानपत्रे. हे लक्षात ठेवा, हे जास्त खूप महत्त्वाचं आहे. बरोबर, आलं लक्षात. ही वर्तमानपत्रे खूप महत्त्वाची असतात, त्याच्यामुळे ती वाचलीच पाहिजेत. कुठलं तरी एक स्टँडर्ड मराठी, हे लक्षात ठेवा, स्टँडर्ड मराठी आणि स्टँडर्ड इंग्लिश न्यूजपेपर तुम्ही वाचलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. जर का तुम्ही लोकसत्ता मराठीसाठी वाचत असाल तर इंडियन एक्सप्रेस इंग्लिशमधून वाचा. कारण तुम्हाला सांगतो, हे दोन्ही जे न्यूजपेपर आहेत तर ते एकाच पब्लिशनचे आहेत, एकाच पब्लिकेशनचे आहेत. बरोबर, त्याच्यामुळं इंडियन एक्सप्रेसमध्ये एखादा आर्टिकल इंग्लिशमध्ये पब्लिश झालं तर ते उद्या लोकसत्तामध्ये मराठीत पब्लिश होते. त्याच्यामुळे तुम्हाला समजायला सोपं जाऊ शकतं. वर्तमानपत्राची, न्यूजपेपरची भूमिका स्पर्धा परीक्षामध्ये आत्ता वाढत चालली आहे. इंडियन एक्सप्रेसने तर UPSC इसेन्शियल्स नावाचे एक वेगळं सदर लॉन्च केले. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, न्यूजपेपर खूप महत्त्वाचे आहेत. आणि न्यूजपेपर खूप सगळा डाटा तुम्हाला अगदी कमी जागेत, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एका ठिकाणी समराईज करून देण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे कुठला तरी एक चांगला स्टँडर्ड न्यूजपेपर वाचा. अलग लक्षात. हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय. ओके, त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट असते, आता हे जे मी तुम्हाला म्हटलो मेंटरशिप, तर मेंटरशिपची गरज काय असते, का असते मेंटरशिपची गरज? मेंटरशिपची गरज का असते तर मेंटॉरशिप ना, आपण म्हणतो ना की खांदा पाहिजे आपल्याला मजबूत, तर हे मेंटॉर काय करतात तुमच्यासाठी खांदा आहे, ते लक्षात ठेवा. अलग लक्षात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आधार देण्यासाठी जर का एखादी व्यक्ती असेल तर लढाईला थोडीशी जास्त मजा येते. ओके, म्हणजे तुम्ही सपोज स्पर्धा परीक्षा हे युद्धाचं मैदान आहे, म्हणजे घरचे तर आपल्याला मोरल सपोर्ट करतच असतात, परंतु ॲज अ मेंटॉर म्हणून की ज्याला 4 गोष्टी अभ्यासातल्या आपल्यापेक्षा जास्त माहीत आहेत, जर का तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला तर ती व्यक्ती तुम्ही योग्य मार्ग तर पकडलाय, परंतु त्या पकडलेल्या योग्य मार्गावरती वेग कसा वाढवायचा हे जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल, हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आयुष्यात एका मेंटॉरची गरज असते, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं मेंटॉरशिप प्रोग्राम आपण जो तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून देतोय, तर योग्य मार्गावरचा तुमचा वेग जो आहे तर तो वाढवण्याला नक्की मदत करेल. त्याच्यामुळं या नीती IASच्या फ्री मेंटॉरशिपचा तुम्ही न विसरता जो आहे तर त्याचा लाभ घ्या. मी तर म्हणतो एकदा नीती IASच्या ऑफिसला भेट द्या. तुमचे काही डाऊट्स असतील, अभ्यास कसा करावा, जे लोक नव्याने आलेले आहेत किंवा UPSCतून MPSCमध्ये शिफ्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी तरी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे कसं झालं आता की कोणालाच म्हणजे UPSCवाल्या लोकांना बराचसा MPSCची आयडिया नाही आहे. म्हणजे PYQ वाचून तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील किंवा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजतील असंही काही नाही आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ओघाने तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. त्याच्यामुळे नीती IASच्या या पर्सनल मेंटॉरशिपमध्ये फ्री आहे. अजून एकदा सांगतोय, ही फ्री आहे, सर्वांसाठी मोफत आहे. ओके, तुम्ही कुठल्या क्लासचे आहात, कुठून आलेला आहात, काय करताय, असं कुठलाही प्रश्न तुम्हाला या मेंटॉरशिपमध्ये विचारला जाणार नाही. तुम्ही ज्यावेळेस आमच्याकडे याल तर तुम्हाला एक चांगलं नियोजन बनवून दिलं जाईल. तुमचे कच्चे दुवे कोणते, पक्के दुवे कोणते, परत कच्चे दुवे असतील तर ते पक्क्यात कसे कन्वर्ट करायचे, जे पक्के आहेत ते अजून कसे स्ट्रॉंग करायचे, याचं मार्गदर्शन तुम्हाला आम्ही मोफत देऊ. मोफत म्हणतोय मी, ते खूप महत्त्वाचं आहे. तर न विसरता एकदा नीती IASच्या ऑफिसला भेट द्या. म्हणजे आत्ता जे तुम्हाला मध्ये 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती फोन करा, वेळ घ्या ऑफिसमधून सरांची वगैरे, आणि मग एकदा ऑफिसला या. जर का तुम्ही इथं पुण्यात असाल तर न विसरता एकदा भेट द्या. बरोबर. आणि आपलं टेस्ट सिरीज तर चालूच आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट जर का तुम्हाला सांगायचं झालं तर पॉलिटीची आपली जी पहिली टेस्ट झालेली आहे, म्हणजे तुमचा अभ्यास बऱ्याच जणांचा खूप झालाय, तर 161चा टॉपर आहे.
म्हणजे खूप मार्क आहे ते, म्हणजे आउट ऑफ 200 हे 161 मार्क पडलेले आहेत. हा खूप मोठा डिजिट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे मुलांचा अभ्यास आहे. ओके, काही जणांचा पॉलिटिचा झालेला असू शकतो, काही जणांचा हिस्ट्रीचा, काही जणांचा जॉग्राफीचा, काही जणांचा इतर विषयांचा झालेला असू शकतो, परंतु सर्व विषयांचा समान अभ्यास होणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. त्याच्यामुळं या पर्सनल मेंटरशिपचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे न विसरता या पर्सनल मेंटरशिपचा भाग व्हा. अजूनही तुम्हाला काही या पर्सनल मेंटरशिपबद्दल काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये न विसरता कमेंट करा किंवा आमच्याशी संवाद साधून ते तुमचे डाऊट जे आहेत तर ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. तुमचे जे काही बाकीचे प्रश्न असतील तर ते एका पेन आणि पेपर घ्या, त्याच्यावरती ते नोट डाऊन करा आणि ज्यावेळेस तुम्ही आम्हाला भेटायला याल तर ते क्वेश्चन्स तुमचे सोबत घेऊन या. आपण बसू, त्याच्यावरती चर्चा करू आणि त्याच्यातून चांगला तोडगा काढण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.